बीडमध्ये सलग 5 दिवसांपासून इंधनाचा पुरवठा हा पूर्णपणे विस्कळीत झालाय। इंधनाची गाडी पेट्रोल पंपावरती दाखल होताच वाहनधारकांच्या मोठ्या रांगा पेट्रोल पंपावरती लागलेल्या दिसतायत। भर उन्हामध्ये दुचाकीस्वारांसह रिक्षा चालकांची मोठी गर्दी सध्या दिसून येतेय। जिल्ह्यामधील पेट्रोल पंपावरती इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा या अनुषंगाने कालच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या दालनामध्ये पेट्रोल पंप चालकांची बैठक झाली। मात्र इंधनाची टंचाई अद्यापही दूर झालेली नाही। सलग 5 दिवसांपासून ही परिस्थिती बीडमध्ये इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बीड जिल्ह्यामध्ये सलग 5 दिवसांपासून इंधनाचा पुरवठा हा विस्कळीत आहे। सध्या बीड शहरातल्या पेट्रोल पंपावरची ही दृश्य आपण पाहू शकता, ज्या ठिकाणी दुचाकीस्वार असतील, रिक्षा चालक असतील, त्याबरोबरच चारचाकी वाहनधारक असतील, त्यांची अशा प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। 2-3 दिवस झालं सर डिझेलची लय परेशानी चालली आमची, त्यामुळं आम्ही भरपूर बेजार येतं, लाईनला थांबावं लागतं, ऊन आहे, त्यामुळं काही धंदा करता येईना, कुठलंच काही नाही। राज्यात भीषण परिस्थिती झाली आपल्या बीड जिल्ह्यात, फक्त बाकी ठिकाणी भेटतंय, आपल्या जिल्ह्यातच काय झालं याचा मेळ लागा नाही आम्हाला। काय सांगितलं जातं नेमकं? डिझेल नाही म्हणून सांगितलं जाते। काल आपल्या बीड जिल्ह्यातील 19 पंपावर डिझेल साठा असं पार्श्वभूमी पेपरला बातमी आली, पण एकाही पंपावर डिझेल भेटलं नाही, कुठंच डिझेल भेटलं नाही जिल्हाभरात। जिथे वाहनांच्या या रांगा ज्या आहेत त्या मध्यवर्ती असलेल्या पेट्रोल पंपावरती आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर ही परिस्थिती नेमकी कधी पूर्वपदावर येईल याबाबत प्रशासन देखील सांगू शकत नसल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे मात्र हे सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते आता त्रस्त होताना आपल्याला पाहायला मिळतात। भर उन्हामध्ये सध्या या नागरिकांच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। लातूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका हा शेतीच्या क्षेत्राला बसतोय। पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीची कामं देखील रखडली आहेत। अनेक ठिकाणी ट्रॅक्टर उभे असल्याचं चित्र आहे। ट्रॅक्टर चालकांनी डिझेल आणा मगच काम करतो अशी भूमिका घेतल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत। केवळ 3,000चं डिझेल मिळत असल्यामुळे 1 एकर जमिनीची नांगरणी होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शहरामध्ये देखील पेट्रोल पंपावरती वाहनधारकांच्या रांगा लागल्यात आणि वाहतुकीच्या व्यवस्थेवरती देखील या सगळ्याचा परिणाम होतोय।